नमस्कार, मी प्रियंका। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत MST CET बद्दल डिटेल्स मध्ये माहिती। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जसं की विद्यार्थ्यांना माहित आहे MST CETचा ऑफिशियल नोटिफिकेशन जाहीर झालेला आहे। तर त्यामध्ये आता पाहूया की विद्यार्थी ऍप्लिकेशन फॉर्म कधी भरू शकतात, त्याची लास्ट डेट किती आहे आणि आपल्याला एक्झाम कधी राहतील या सगळ्याबद्दल माहिती। तर MST CETची ऍप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेली आहेत आणि त्याची लास्ट डेट आहे 15 फेब्रुवारी, म्हणजे आपल्याला 30 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी पर्यंत आपण MST CETचे ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतो। आणि जर इन केस काही विद्यार्थ्यांचा फॉर्म राहून गेला काही कारणाने, तर विद्यार्थी लेट फीस भरून देऊन सुद्धा MST CETचा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात। म्हणजे एक्स्ट्रा 500 रुपये देऊन विद्यार्थी MST CETचा फॉर्म भरू शकतात आणि त्याची लास्ट डेट आहे 22 फेब्रुवारी, म्हणजे 22 फेब्रुवारी पर्यंतच विद्यार्थी एक्स्ट्रा फीस देऊन MST CETचा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात। तर आता पाहूया की विद्यार्थी एक्झाम कधी होणार आहे विद्यार्थ्यांची। तर विद्यार्थ्यांची MST CETची एक्झाम ही एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे। ती म्हणजे 9 एप्रिल ते 27 एप्रिलच्या दरम्यान MST CETचे PCB आणि PCM या दोन्ही ग्रुपसाठी एक्झाम होणार आहे। तर 9 एप्रिल ते 17 एप्रिल पर्यंत PCB या ग्रुपसाठी एक्झाम होणार आहेत आणि 19 एप्रिल ते 27 एप्रिल या डेटमध्ये PCM या ग्रुपसाठी एक्झाम होणार आहेत। आणि विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड हे एप्रिल महिन्याच्या फर्स्ट वीक मध्येच भेटणार आहे। आणि ही एक्झाम झाल्यानंतर शासनाने तशी तर रिझल्टची डेट अनाउन्स केलेली नाही, पण टेम्पररी रिझल्ट डेट आहे जूनच्या लास्ट वीक मध्ये MST CETचा रिझल्ट लागू शकतो। आणि MST CETची ही एक्झाम विद्यार्थ्यांना 100 मार्काची असणार आहे, म्हणजे 100 गुणांची ही एक्झाम राहणार आहे। आणि विद्यार्थ्यांना त्यासाठी 180 मिनिटाचा वेळ भेटणार आहे, म्हणजे 3 तासाचा वेळ भेटणार आहे। आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी विद्यार्थ्यांना 90 मिनिटे भेटणार आहेत। म्हणजे PCM या ग्रुपमध्ये आपल्याला फिजिक्स केमिस्ट्रीसाठी 90 मिनिट आणि मॅथमॅटिक्ससाठी 90 मिनिट, आणि PCB या ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना बायोलॉजीसाठी 90 मिनिट आणि फिजिक्स केमिस्ट्री हे दोन्ही मिळून 90 मिनिट असा विद्यार्थ्यांना टाइम भेटणार आहे एक्झाम पेपर सॉल्व्ह करण्यासाठी। तर आता जर विद्यार्थ्यांना हा जर फॉर्म भरायचा असेल तर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, तर फर्स्ट आहे 10चं मार्कशीट। आता 10चं मार्कशीट झाल्यानंतर फोटोग्राफ्स आणि सिग्नेचर, म्हणजे आपल्याला पासपोर्ट साईज जो फोटोग्राफ राहतो आणि सिग्नेचर, तसेच आधार कार्ड। त्यानंतर जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजे कास्टमध्ये येतात, त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना कंपल्सरी ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत। आणि आता पाहूयात की त्याच्यासाठी फीस किती लागेल। जर विद्यार्थ्यांना MST CETचं जर ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 1000 रुपये आहे फीज, आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 800 रुपये फीज आहे, म्हणजे ही फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे। आणि जर आता पाहूया की विद्यार्थ्यांना हे कोणकोणते विद्यार्थी हे ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात, तर शासनाने असाही कोणता क्रायटेरिया लावलेला नाहीये किंवा एज लिमिट कोणते असं लावलेलं नाहीये, कारण ही एक्झाम वर्षातून फक्त एकदाच होते। त्यासाठी जे विद्यार्थी 12th सायन्समध्ये आहेत किंवा जे विद्यार्थी 12th सायन्समधून पासआउट झालेले आहेत, म्हणजे ज्यांना रिपीट करायचं असेल, हे दोन्ही विद्यार्थी MST CETचे ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात। तर MST CET कोणकोणत्या कोर्सेससाठी होते, तर MST CET ही BE BTech तसेच BSc नर्सिंग, ऍग्रिकल्चर आहे, त्यानंतर B फार्मसी आणि BSc नर्सिंग, LLB ह्या सगळ्या कोर्सेससाठी MST CETची ही एक्झाम होते। तर विद्यार्थ्यांनी आतापासूनच MST CETच्या जे प्रिपरेशनसाठी सुरुवात करावी अशी सगळ्यांना विनंती आहे। आणि जर विद्यार्थ्यांना अजून काही माहिती हवी असेल आणि तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती संपर्क साधा, आणि जर विद्यार्थ्यांना घरी बसल्या जर फॉर्म भरायचा असेल तरीही खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती संपर्क साधा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।